हाय नमस्कार मित्रांनो, मी वत्तूर ग्रामपंचायत एरियामध्ये आहे, जी म्हणजे वॉटरशेड अवेअरनेस ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। काही दगडी प्लग असतील, दगडी बंधारे असतील, ह्याचा पण उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। तर त्याचं सौभाग्य आमच्या हाती मिळालं आणि आमच्या हातून गाडगे महाराज यांच्या पावनभूमीमध्ये हे छोटंसं कार्य आमच्या हातून घडतंय। ही खूप मोलाची गोष्ट आहे आमच्यासाठी मित्रांनो, कारण की वृक्ष लावले, झाडं झुडपं लावली तर त्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळेल आणि शुद्ध हवा आपल्याला भेटू शकते। कारण की आज आपण पाहिलं तर जसं जसं एरिया डेव्हलप होत चाललेलं आहे तसतशी उष्णता वाढू राहिलेली आहे आणि ती उष्णताही कमी करण्याचं काम आपण या वल्लीच्या माध्यमातून कमी करू शकतोय। आणि दुसरा फायदा म्हणजे जंगल ज्यावेळेस असते, झाडं जी यावेळेस मोठाली असते त्यावेळेस ती एक झाड कैक हजार कैक लाख लिटर पाणी खेचून घेण्याची क्षमता त्या झाडामध्ये असते आणि तेच पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये विहिरींच्या आणि बोरच्या माध्यमातून पाहायला आणि प्यायला मिळतं आहे। म्हणून मित्रांनो, आपल्यासुद्धा एरियामध्ये अशीच झाडं लावली पाहिजेत आणि डेव्हलप केलं पाहिजे। आज या डोमेवाडी परिसरातल्या समाज बांधवांचं मी आभार मानेल की आपण खुशीने पुढाकार घेऊन आपल्या एरियामध्ये एवढं मोलाचं कार्य करत आहात। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। मित्रांनो, ज्यांना कळलं का वृक्ष जर लावले तर काय होईल, तर त्यांना त्याचा फायदा कळतोय म्हणून ते पुढाकार घेऊन समाज हितासाठी पुढे येत असतात आणि सहकार्य करत असतात। असंच सहकार्य प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे आणि आपल्याही गावामध्ये हजारो लाखो वृक्ष लावले पाहिजेत। कारण की आज लोक जंगल तोडू राहिलेत, सरकार जंगल तोडू राहिले, तिथं अलग पद्धतीनं काहीतरी डेव्हलप करू राहिले, पण त्याचा परिणाम आपल्या भागातील वन्य प्राणी असतील, जीवजंतू असतील, यांना सुद्धा धोक्याचं आहे आणि ते घरापर्यंत यायला लागलेले आहेत। म्हणूनच मित्रांनो, आपण पुढाकार घेऊन आपल्या गावातील पडीक क्षेत्र असेल, डोंगर असतील, त्यांना हिरवगार करा आणि एक आरोग्य शुद्ध ठेवा, ही सर्वांना विनंती। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही या ठिकाणी 9000 झाडं लावण्याचा संकल्प पूर्ण करतोय।